नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपण पाहिलं की कालिया नाग आता भगवंताला श्रीकृष्णाला शरण आलाय आणि तो म्हणतो आहे की हे देवा माझ्यावरती प्रसन्न व्हावे. पुढे तो म्हणतो, हे नाथ, आपला जो स्वाभाविक असं रूप आहे ते अष्टगुण विशिष्ट आहे आणि परम ऐश्वर्यसुद्धा आपलं निरतिशय आहे. म्हणजे आपल्यापेक्षा इतर कोणाचं ऐश्वर्य जास्त असू शकत नाही. म्हणून मी कशाप्रकारे आपली स्तुती करू शकेन? आपण पर आहात, मूळ प्रकृतीच्या सुद्धा पलीकडचं आहात, आदिकारण आहात. हे परात्मक परमात्म्याची जी प्रकृती आहे तिच्याही पलीकडे पर हे आपलं रूप आहे. त्यामुळे पराच्या पलीकडे असं तुम्ही परेहुनी परता म्हणतात तसं तुम्ही आहात. म्हणून आपल्या पलीकडे कोणीही असू शकत नाही. तेव्हा मी आपली कशा प्रकारची स्तुती करू शकेन? ज्यांच्यापासून ब्रह्मा, रुद्र, चंद्र, इंद्र, मरुद्गण, अश्विनी कुमार, वसुगण, आदित्य हे सगळे देव उत्पन्न झालेत. तशा आपली मी कशी काय स्तुती करू शकणार? हे संपूर्ण जगत ज्यांचं काल्पनिक अवयवाचं एक सूक्ष्म फक्त अवयवाचा अंश मात्र आहे, तर आपली मी कशी स्तुती करू शकेन? माझ्याकडे शब्दच नाही आहेत. ज्या कार्यकारण स्वरूपाच्या वास्तविक रूपाला ब्रह्मदेव वगैरे देवेश्वर गणसुद्धा जाणत नाहीत, तर अशा आपली मी कशा प्रकारे स्तुती करू? ज्यांची पूजा ब्रह्मा वगैरे देवगण नंदनवनातील पुष्प, गंध आणि अनुलेपन म्हणजे चंदन वगैरे त्यांनी करतात, तर अशा आपली मी कशा प्रकारची पूजा तरी करू शकेन का? देवराज इंद्र ज्यांच्या अवतार रूपांची नेहमी पूजा करतो, तसेच यथार्थ रूप कोणीही म्हणजे तो सुद्धा नाही जाणू शकत जरी पूजा करत असला तरी. तेव्हा मी कशी काय तुमची पूजा करू शकेन? मी कसं तुमचं रूप जाणू शकेन? मी कशी तुमची स्तुती करू शकेन? मी असमर्थ आहे. योगीगण आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयापासून बाजूला करून ध्यान करतात आणि आपलं ध्यान करतात आणि आपली पूजा करतात. तर असे जे तुम्ही आहात, तर मी कशी आपली पूजा करू शकेन? ज्या प्रभूच्या स्वरूपामध्ये चित्तामध्ये भावना करतात जे योगीजन, त्या स्वरूपामध्ये रमून जातात, त्याची भावना आपल्या चित्तामध्ये करतात आणि भावमय पुष्प वगैरे आणि ध्यान यांनी तुमची उपासना करतात, तर आपली मी कशा प्रकारे स्तुती करू शकेन? हे देवेश्वर, आपली पूजा किंवा स्तुती करण्यामध्ये मी सर्वथा असमर्थ आहे. माझी चित्तवृत्ती तर केवळ आपल्या कृपेकडे दृष्टी टाकून आपल्या कृपेवरती दृष्टी ठेवून लागलेली आहे. त्यामुळे आपण आता माझ्यावरती कृपा करून प्रसन्न व्हावे. हे केशव, माझं ज्या जातीमध्ये जन्म झाला ती सर्पजाती अतिशय क्रूर असते आणि त्यामुळे माझा हा जातीय स्वभाव आहे. तेव्हा हे अच्युता, त्यामध्ये माझा काहीच अपराध नाही, कारण मी तशाच ठिकाणी जन्मलो आहे. तेव्हा या संपूर्ण जगताची रचना आणि संहार आपणच करता आणि संसाराचे रचनेमध्ये आपण त्याचं जाती, रूप, स्वभाव हे तुम्हीच बनवता. तेव्हा हे ईश्वर, आपण मला ही सर्पजाती, रूप आणि स्वभावाने तसंच बनवलेलं आहे आणि त्या प्रकारे मी असं वागतो आहे. त्यामध्ये स्वाभाविक आहे माझं वागणं. तर ते कसं काय बदलू शकेल? म्हणजे मी तसाच वागणार, कारण आपण मला तसंच तयार केलं आहे, बनवलं आहे, जन्माला घातलं आहे. हे देवदेव, जर माझं आचरण विपरीत झालं असेल तर मग आपल्या कथनानुसार मला दंड देणं अगदी योग्य आहे. परंतु हे जगतस्वामीन, आपण माझ्यासारख्या अज्ञ सर्पाला जो दंड दिला आणि तुम्ही जो मला आता दंडित केलं आहे, तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे, कारण दुसऱ्याचं काही वर वगैरे मला ठीक नाही होणार. हे अच्युता, आपण माझा पुरुषार्थ आणि विषाला नष्ट केले आणि चांगल्या प्रकारे तुम्ही माझा मान सगळा गाळून टाकलेला आहे, म्हणजे गळून गेला आता माझा मान. तेव्हा आपण फक्त मला प्राणदान द्या
आणि आज्ञा द्या की मी आता काय करू, याच्यापुढे मी कुठं जाऊ. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे सर्प, आता तुला या यमुना जलामध्ये राहता येणार नाही. तू लगेचच आपली मुलं आणि आपला परिवार यांच्यासह समुद्रामध्ये निघून जा. तुझ्या मस्तकावर माझे जे चरणचिन्ह उठले आहेत ते पाहिल्यानंतर समुद्रात जरी तू राहत असलास तरी सर्पांचा शत्रू गरुड ती चिन्ह तुझ्या मस्तकावर पाहिल्यानंतर तुझ्यावर प्रहार करणार नाही. मग इथे पुढे श्री पराशर ऋषी सांगतात, सर्पराज कालियाने असं म्हटलं आणि भगवंताने श्रीहरीने त्याला सोडून दिलं. त्या कालियाने त्यांना प्रणाम केला आणि सगळेजणं पाहत असले तरी त्यांच्यासमोर असतो सेवक, पुत्र, बंधू आणि आपल्या स्त्रिया, पत्नी यांच्यासह त्या डोहाला सोडून तो समुद्राकडे निघून गेला. सर्प तिथून गेल्यानंतर सगळे गोपगण हा श्रीकृष्ण परत आला आणि जसं काही तो मृत पावला होता आणि पुन्हा जिवंत होऊन आला अशा प्रकारे ते चकित झाले आणि धावत धावत जाऊन श्रीकृष्णाला त्यांनी आलिंगन दिलं. प्रीतीपूर्वक त्याच्या मस्तकावर नेत्रजलाने अभिषेक करायला लागले, कारण ते घाबरले होते ना सगळे. त्यामुळे त्याला जिवंत पाहून त्यांना खूपच आनंद झाला, डोळ्यातून अश्रू यायला लागले. काही अन्य गोपगण यमुनाला स्वच्छ नदी बघून, आता यमुनेचं पाणी खूप स्वच्छ झालं आहे असं पाहून प्रसन्न झाले आणि लीलाविहारी श्रीकृष्णाची विस्मित चित्ताने स्तुती करायला लागले. त्यानंतर आपल्या उत्तम चरित्रामुळे गोपी ज्याचं गाणं करत आहेत आणि गोप ज्याची प्रशंसा करत आहेत असा भगवान श्रीकृष्ण व्रजामध्ये परत आला. इथं हा 7वा अध्याय संपतो. त्यामध्ये 83 श्लोक आहेत. आता आपण 8वा अध्याय पाहू. 8व्या अध्यायामध्ये धेनुकासुराचा वध आहे. श्री पराशर ऋषी म्हणाले, एक दिवस काय झालं, बलराम आणि श्रीकृष्ण बरोबरच गायी चारायला गेले होते. अतिशय रमणीय अशा तालवनामध्ये ते गुरांना चारत चारत आले. त्या दिव्य तालवनामध्ये धेनुक नावाचा एक गाढवाचा आकार असणारा दैत्य मृगमासाचा आहार करत तिथे कायमस्वरूपी राहत होता. त्या तालवनाला गेल्यानंतर श्रीकृष्णाबरोबर जे गोपगण होते, मुलं होती, बालक होते, तर त्यांना तिथल्या झाडांना खूप फळं लागलेली दिसली आणि इतकी सुंदर सुंदर फळं बघितल्यावर त्यांना असं वाटलं की ही फळं तोडून आपण खावं. म्हणून गोपगण म्हणाले, अरे बंधू राम आणि कृष्ण, हे मित्रा, या भूमी प्रदेशाचे रक्षण नेहमी धेनुकासुर करत आला आहे. त्यामुळे इथे असे पिकलेली वगैरे सुंदर सुंदर फळे लागलेली आहेत. आपल्या सुवासाने संपूर्ण दिशांना ते सुगंधित करत आहेत. तर ती तालाची फळं पहा, आम्हाला ते खाण्याची इच्छा आहे. जर तुम्ही दोघांना तरी आमचं म्हणणं किंवा आमची इच्छा ठीक वाटली तर आम्हाला काही झाडांची फळं तोडायची परवानगी द्या. इथे आपण थांबू. आपण 5व्या श्लोकापर्यंत आलो आहोत. धन्यवाद.